विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही हिरे पंचायत समिती गणामध्ये आहोत आणि हिरे पंचायत समितीचे ज्या उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संज्योती मळवीकर मॅडम आज तुम्ही जे हे गाठीबिटी लोकांच्या करत आहात आणि तुम्ही उमेदवार आहात पंचायत समितीच्या, नेमकं आजच्या गाठीबिटीमध्ये आणि लोकांच्या मध्ये कितपत तुम्हाला प्रतिसाद आहे? नमस्कार. सर्वप्रथम माझी ओळख करून देते. संज्योती संतोष मळवीकर. मी हेरे गणातनं मी पंचायत समितीसाठी उभी आहे. आमचं चिन्ह आहे घड्याळ. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू शकते की माझे मिस्टर तुम्हाला माहितीच आहे, त्यांनी वेगवेगळी आंदोलनं केलेली आहेत, समाजकार्य केलेले आहेत आणि प्रत्येक कुठलंही अडचणीचं काम असेल तिथं त्यांनी पुढे होऊन त्यांनी कार्य केलेले आहे. त्यांच्यावरती भरपूर केसेस आहेत, 171 केसेस आहेत. म्हणजे त्या व्यक्तीच्या पाठीमागे मी पण त्यांना भरपूर प्रतिसाद देत आहे. आणि तुम्हाला मी एवढंच सांगेन की आता मी हा भाग फिरत आहे. ह्याच्या अगोदर पण मी जिल्हा परिषदेला उभी होते, आता पंचायत समितीला मी आता उभी आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन की आता हा भाग मात्र बदललेला आहे, कारण की त्यांना बदलाची गरज आहे. कारण की त्यांनी म्हणतात की आपल्या इकडचा आपल्या जवळचे जे उमेदवार आहेत ते महत्त्वाचे आहेत. आणि या पद्धतीने आमचा प्रचार फार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि लोकांचा प्रतिसाद पण फार चांगला आम्हाला मिळत आहे. मी सगळ्यांना एवढीच विनंती करेन की तुम्ही राजेश पाटील साहेब, नंदाताई यांचे जे कार्य त्यांनी पूर्वी केलेले आहेत, तसेच ॲडव्होकेट संतोष मळवीकरांचं किंवा भरमान्ना गावडे यांचं कार्य तुम्हाला माहितीच आहे. त्यांच्या पाठीला पाठी देऊन त्यांना हातात हात घालून आपल्याला घड्याळ ह्या मतावरती आपल्याला भरघोस असं आपल्याला निवडून आम्हाला द्या दोघींना पण. एवढी मॅडम, तुमचे पती ॲडव्होकेट संतोष मळवीकर, तुम्ही आता मगाशी बोलताना म्हटला की त्यांनी अनेक आंदोलनं केली. त्या आंदोलनातील म्हणजे त्यांनी जे कार्य केलेलं आहे या समाजासाठी, तो समाज तुम्हाला कुठेतरी ह्या पंचायत समितीमध्ये मदत करेल असं वाटतं का? हो 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 तुम्हाला हे एक सांगते, कारण की मला उभं राहण्यासाठी ह्या लोकांनी सगळ्यांनी सांगितलं की ताई, तो महिला आलेला आहे आणि ताई तुम्ही उभं राहणं गरजेचं आहे. कारण की ॲडव्होकेट मळवीकर साहेबांनी जी एवढी कामं केलेली आहेत, ते वन्य प्राण्यासाठी राहू देत नाही, तर कुठलाही प्रश्न राहू देत, त्याच्यासाठी त्यांनी खरोखर तुम्हाला मी सांगते. कारण की मी घरात आम्ही असतोय, माझी सासू ते आहेत, त्यांना घरातल्या सगळ्यांना टेन्शन असतं की हा बाहेर गेल्यानंतर काय करतोय. सतत त्यांनी फक्त समाजाचाच त्यांनी फक्त विचार केलेला आहे. आणि त्यासाठीच इतर लोकांचा चांगला, म्हणजे ही गावं सोडून बाहेरची गावं पण प्रचाराला येतो, म्हणून एवढा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. तर ह्या होत्या संज्योती मळवीकर यांनी सांगितलं की यांचे जे पती आहेत ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी जे ह्या तालुक्यामध्ये जी आंदोलनं केलेली आहेत, ज्या समाजासाठी ते पेटून उठलेले आहेत, तो समाज आज त्यांना सांगत आहे की तुमच्या पतींनी खूप मोठं समाजासाठी काम केलेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला आम्ही मदत करू. न्यूज लाईव्हसाठी बाबासाहेब मुल्ला.